Dear students, today's our topic is vertical circular motion. म्हणजे आपल्याला आज व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा स्टडी करायचा आहे. रोटेशनल डायनॅमिक्स या युनिटमधला हा आपला नेक्स्ट टॉपिक आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. लास्ट टॉपिकमध्ये आपण कोनिकल पेंडुलमचा स्टडी केलेला आहे. आता आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा स्टडी करायचा आहे. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय? अशी सर्क्युलर मोशन जी व्हर्टिकल प्लेनमध्ये होईल. म्हणजे आपण एखादा ऑब्जेक्ट घेतला आणि या ऑब्जेक्टला स्ट्रिंगच्या साहाय्याने टाईट केलं, एका सेंटरला फिक्स केला आणि याला एक टँजेन्शियल वेलॉसिटी जर दिली तर या पद्धतीनं तो ज्या सर्क्युलर ट्रॅकवर फिरेल तो सर्क्युलर ट्रॅक व्हर्टिकल असायला पाहिजे, उभा असायला पाहिजे. मग त्या मोशनला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतो. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो या ठिकाणी हॉरिझॉन्टल सर्कलवर फिरतो, तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो व्हर्टिकल सर्कलवर फिरतो. जस्ट लाईक ए मेरी गो राऊंड. म्हणजे आपण कोणत्याही एक्झिबिशनमध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपण आकाश पाळण्यामध्ये बसतो, ज्याला आपण मेरी गो राऊंड म्हणतो. तर त्याची जी मोशन आहे ती एक्झॅक्टली व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. आता या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे दोन टाईप्स आहेत. देर आर टू टाईप्स ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. नंबर वन, द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विच इज कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटीने कंट्रोल होणारी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे ज्यावर ग्रॅव्हिटीचा इफेक्ट होतो, ज्यामध्ये ग्रॅव्हिटीचा महत्त्वाचा रोल असतो, त्या सर्क्युलर मोशनला म्हणतो आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. म्हणजे ज्यामध्ये ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा महत्त्वाचा फॅक्टर ठरेल. आणि त्यानंतर सेकंड जे आहे ते आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन नॉट कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. म्हणजे जी ग्रॅव्हिटीने कंट्रोल होत नाही, त्याच्यावर एक्सटर्नल कोणते तरी दुसरे फोर्सेस ॲक्ट होतात, त्याच्यामुळे ती कंट्रोल होते. त्या मोशनला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन नॉट कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी म्हणतो. म्हणजे ज्यामध्ये ग्रॅव्हिटी महत्त्वाचा रोल प्ले करेल ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वेगळी, आणि ज्यामध्ये ग्रॅव्हिटीचा कोणत्याही प्रकारचा रोल राहणार नाही ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वेगळी. जसं फॉर एक्झाम्पल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटीचं एक्झाम्पल काय, तर आपण एखादा स्टोन घेतला आणि त्याला स्ट्रिंगला टाईट करून त्याला जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन एक वेळा रोटेट करून सोडून दिलं तर तो व्हर्टिकल सर्कलवर कॉन्स्टंटली फिरत राहील. ही जी मोशन आहे ती झाली व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. यामध्ये ग्रॅव्हिटीचा महत्त्वाचा रोल असेल. आणि या केसमध्ये होतं काय, या केसमध्ये म्हणजे फर्स्ट केसमध्ये काय होतं, तर फर्स्ट केसमध्ये स्पीड जी आहे ती स्पीड चेंज होते. म्हणजे तो ऑब्जेक्ट जो रोटेट होतो आहे त्याची जी स्पीड आहे ती स्पीड चेंज होते. आणि सेकंड जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे यामध्ये स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट राहते. यामध्ये एक्सटर्नल फोर्सेस जे आहेत ते एक्सटर्नल फोर्सेस त्या स्पीडला कॉन्स्टंट ठेवायचा प्रयत्न करतात. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आधी एक्झाम्पल दिलेलं आहे की आपण कोणत्याही एक्झिबिशनमध्ये गेलो तर तिथं आकाश पाळणा जो असतो, मेरी गो राऊंड जो असतो, ते सेकंड केसमधलं एक्झाम्पल होईल आपलं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन नॉट कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. त्यामध्ये ग्रॅव्हिटीचा इफेक्ट होत नाही, त्यामध्ये एक्सटर्नल फोर्सेस जे आहेत ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. त्यावेळेला स्पीड काय राहते तर कॉन्स्टंट राहते. आणि फर्स्ट केसमध्ये स्पीड जी आहे ती काय होते, चेंज होते. हा बेसिक डिफरन्स दोघांमधला झाला. आता आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो स्टडी करायचा आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. मास टाइड टू ए स्ट्रिंग. म्हणजे एखादा आपण मास घेतला, एखादा हेवी ऑब्जेक्ट घेतला आणि त्या हेवी ऑब्जेक्टला आपण या ठिकाणी दोऱ्याच्या साहाय्याने लटकवलं आणि त्याला व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवलं. मग अशा केसमध्ये आपल्याला टेन्शनसाठी एक्सप्रेशन काढायचं आहे आणि व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन काढायचं आहे. मग मास टाईड टू ए स्ट्रिंग म्हणजे एखाद्या स्ट्रिंगला, एखाद्या दोऱ्याला आपल्याला मास टाईड करायचा आहे. एखादा स्मॉल ऑब्जेक्ट घ्यायचा आहे जस्ट लाईक ए स्टोन आणि त्याला व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवायचं आहे. मग फिरवताना टेन्शन इन द स्ट्रिंग काय असेल, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट काय असेल प्रत्येक पोझिशनची, तर ती त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. मग त्यासाठी आपण एक ऑब्जेक्ट घेतोय जो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मी या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा एक ऑब्जेक्ट काढतोय. समजा हा एक ऑब्जेक्ट आहे जो ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग आता हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा जो ऑब्जेक्ट असतो, या ऑब्जेक्टच्या बाबतीत काही महत्त्वाच्या पोझिशन आहे. जर मी एक हॉरिझॉन्टल डायमीटर काढला आणि एक व्हर्टिकल डायमीटर जर काढला तर याच्यात
3 पोझिशन महत्त्वाची आहे. ही वरची जी पोझिशन आहे याला अप्पर मोस्ट पोझिशन म्हणतात, ज्याला मी एनी दर्शवतो. सर्वात वरची आहे म्हणून अप्पर मोस्ट पोझिशन. ही जी आहे याला लोअर मोस्ट पोझिशन म्हटलं जातं. आणि ह्या ज्या 2 पोझिशन आहेत सी आणि डी, ह्या आहेत हॉरिझॉन्टल पोझिशन. तर या ठिकाणी लक्षात घ्या, ए जी आहे ती अप्पर मोस्ट पोझिशन, बी जी आहे ती लोअर मोस्ट पोझिशन, सी आणि डी जे आहेत त्या हॉरिझॉन्टल पोझिशन म्हटल्या जातात. त्यानंतर यातली एखादी मधातली इंटरमिजिएट पोझिशन जर आपण घेतली त्याला आर्बिटरी पोझिशन म्हटलं जातं. ती लेटर ऑन आपल्याला पाहता येईल. आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या तिन्ही पोझिशनच्या ठिकाणी म्हणजे पोझिशन ए, पोझिशन बी आणि पोझिशन सी या तिन्ही ठिकाणी आपल्याला टेन्शन किती आहे आणि मिनिमम व्हेलॉसिटी किती आहे त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. ज्यामध्ये आता नंबर 1 फर्स्ट वन घेतोय मी, ॲट लोअर मोस्ट पोझिशन, सॉरी ॲट अप्पर मोस्ट पोझिशन, ॲट अप्पर मोस्ट पोझिशन ए, ए ही त्याची अप्पर मोस्ट पोझिशन आहे. मग या अप्पर मोस्ट पोझिशनला या ठिकाणी टेन्शन किती आहे स्ट्रिंगमध्ये आणि पर्टिक्युलरली त्याची मिनिमम व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे जेणेकरून यांनी एक सर्कल कंप्लीट करायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. मग मी इथं लेटेस्ट कन्सिडर करतोय की लेट जो ऑब्जेक्ट आपण फिरवतोय त्या ऑब्जेक्टचं जे मास आहे ते यम आहे. यम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट विच इज अटॅच टू द स्ट्रिंग, म्हणजे स्ट्रिंगला अटॅच केलेलं हे मास आहे त्या ऑब्जेक्टचं. त्यानंतर पुढे आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ ऑफ ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टचा जो सर्क्युलर पाथ आहे त्या सर्क्युलर पाथची रेडियस, किंवा आपल्याला असंही म्हणता येईल ही रेडियस आहे म्हणजे ही स्ट्रिंगची सुद्धा लेंथ असेल. हा ऑब्जेक्ट आहे याला आपण टाईट केलेला आहे त्यामुळे स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती लेंथच रेडियस एवढी असेल. म्हणून आपल्याला असंही म्हणता येईल आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ ऑफ ऑब्जेक्ट ऑर द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. त्यानंतर पुढे आता आपण लोअर मोस्ट पोझिशन घेतोय तर लोअर मोस्ट पोझिशनला मी पहिल्यांदा काही कॅरेक्टर ठरवतोय की जसं व्ही ए इज द व्हेलॉसिटी ॲट लोअर मोस्ट पोझिशन. दॅट मीन्स इट इज अ व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट पॉईंट ए. पॉईंट एच्या ठिकाणची ही व्हेलॉसिटी आहे. आणि टी ए इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. ॲट पॉईंट ए म्हणजे पॉईंट एच्या ठिकाणचं टेन्शन जे आहे ते आहे टी ए. मग आता हा जो ऑब्जेक्ट आहे जो या ए या पोझिशनला आहे, मग याच्यावर 2 फोर्सेस ॲक्ट होतात. सगळ्यात पहिला फोर्स कोणता ॲक्ट होतो यावर आहे यावर, तर नंबर 1 पहिला जो फोर्स इट्स वेट एम जी, त्याचं स्वतःचं वेट एम जी, आणि ते कोणत्या डायरेक्शनला असेल ते इट इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे मला या डायग्राममध्ये या पद्धतीने इंडिकेट करता येईल त्याचं स्वतःचं वेट एम जी जे डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल ते ग्रॅव्हिटीमुळे तयार होतं. याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा म्हणतो. आणि सेकंड जो फोर्स याच्यावर ॲक्ट होतो तो सेकंड फोर्स म्हणजे काय, तर टेन्शन इन द स्ट्रिंग, दोऱ्यामध्ये तयार झालेलं टेन्शन, ज्याला आपण टीने दर्शवतो. आता हे सुद्धा कुठं असेल तर दोऱ्यामध्ये तयार झालेलं नेहमी टेन्शन जे असतं ते पॉईंट ऑफ सस्पेन्शनच्याकडे जाणार असतं. म्हणजेच अलॉंग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग अँड टुवर्ड्स द पॉईंट ऑफ सस्पेन्शन. म्हणजे याचा अर्थ टेन्शन इन द स्ट्रिंगसुद्धा सेंटरकडे जाणारं असेल. म्हणजे याचा अर्थ इट इज ऑल्सो ॲक्टिंग इन द डाऊनवर्ड पोझिशन. हे सुद्धा डाऊनवर्ड पोझिशनला आहे पॉईंट एच्या ठिकाणी. मग आता पॉईंट एच्या ठिकाणी हे जे दोन्ही फोर्सेस ॲक्ट होऊन राहिले हे दोघे सेंटरकडे जाणारे आहेत. मग या दोघांची सम होईल आणि सम होऊन ते काय प्रोव्हाइड करतील तर दे विल प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे होईल काय नेमकं इथं पहा, या ऑब्जेक्टच्या सेंटरकडे जाणारे 2 फोर्सेस आहे. एक आहे टेन्शन आणि दुसरं आहे त्याचं स्वतःचं वेट. आणि हे दोघे सेंटरकडे चालले म्हणजे याचा अर्थ ते काय प्रोव्हाइड करतील तर ते नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतील त्या सर्क्युलर मोशनला लागणार. म्हणजे याचा अर्थ टेन्शन इन द स्ट्रिंग दॅट इज टी ए प्लस इट्स वेट एम जी दॅट विल प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इथं व्हेलॉसिटी व्ही ए आहे म्हणून व्ही ए एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर दॅट इज इक्वल्स टू टी ए प्लस एम जी. आता याच्यावरून आपल्याला टेन्शन कॅल्क्युलेट करता येईल. स्ट्रिंगला तयार झालेलं टेन्शन म्हणजे टी ए इक्वल्स टू काय लिहिता येईल तर टी ए इक्वल्स टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. हा प्लस एम जी इकडे जाताना मायनस एम जी होऊन गेली. दिस विल बी द एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट अप्पर मोस्ट पोझिशन. अप्पर मोस्ट पोझिशनला स्ट्रिंगमध्ये तयार झालेलं हे टेन्शन आहे. आणि हे टेन्शन
व्हेलॉसिटीनुसार व्हॅरी होणार, व्हेलॉसिटीनुसार चेंज होईल. आता हे टेन्शन जे आहे मिनिमम टेन्शन किती असायला पाहिजे ते काढायचं असेल तर आपण पहिल्यांदा मिनिमम व्हेलॉसिटी किती असेल ती कॅल्क्युलेट करू. हे टेन्शनसाठी एक्सप्रेशन झालं. आता व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन काढताना एक लक्षात घ्या, या पार्टिकलला एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करायची असेल तर मिनिमम टेन्शन म्हणजे याचा अर्थ त्या स्ट्रिंगच्या ठिकाणचं जे मिनिमम टेन्शन आहे ते मिनिमम टेन्शन 0 असायला पाहिजे, शुड बी 0. म्हणजे स्ट्रिंग कमीत कमी टाईट राहायला पाहिजे. जर इथं स्लॅग तयार झाला तर हा ऑब्जेक्ट खाली पडेल डायरेक्ट. म्हणजे याचा अर्थ या ऑब्जेक्टला जर एक सर्क्युलर मोशन कंप्लीट करायची असेल तर या पोझिशनला स्ट्रिंग टाईट राहायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ स्ट्रिंगमध्ये तयार झालेलं जे टेन्शन आहे ते टेन्शन मिनिमम किती असायला पाहिजे, 0. दिस इज अबाउट द मिनिमम टेन्शन. म्हणजे आपल्याला मिळणारी जी व्हेलॉसिटी असेल ती सुद्धा मिनिमम असेल. मग आता या ठिकाणी ही व्हॅल्यू जर आपण या वरच्या इक्वेशनमध्ये, मी याला इक्वेशन 1 म्हटलं आणि ही व्हॅल्यू जर मी इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली, पुट इन इक्वेशन 1, तर मला या ठिकाणी एक्सप्रेशन काय मिळेल पहा, लक्षात घ्या. या ठिकाणी मला एक्सप्रेशन मिळेल 0 इक्वल्स टू mva² अपॉन r मायनस mg. आता मला व्हेलॉसिटी काढायची आहे म्हणून या ठिकाणी मी साईड इंटरचेंज करतोय. साईड इंटरचेंज केल्या तर मला लिहिता येईल mva² अपॉन r मायनस mg इक्वल्स टू 0. हा mg तिकडे घेऊन जा म्हणजे त्याचा अर्थ लिहिता येईल mva² अपॉन r इक्वल्स टू mg. mm कॅन्सल होतो दोन्ही साईडला, r तिकडे घेऊन जा म्हणजेच तुम्हाला मिळेल va² इक्वल्स टू rg. देअरफॉर va इक्वल्स टू काय मिळेल तर अंडररूट rg. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी मिळाली. लक्षात घ्या ही व्हेलॉसिटी मिनिमम आहे कारण आपण टेन्शन मिनिमम घेतलेलं आहे. म्हणजे त्या ऑब्जेक्टला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करायची असेल तर ए या ठिकाणची मिनिमम स्पीड किती असायला पाहिजे, तर ती मिनिमम स्पीड आहे या ठिकाणी va इक्वल्स टू अंडररूट rg. आता ही मिनिमम स्पीड आहे म्हणून आपण याला असं नोटेट करू शकतो va मिनिमम इट इज इक्वल्स टू अंडररूट rg. दिस इज इक्वेशन 2. आता हे सगळं आपण कॅल्क्युलेट केलं, पण कोणत्या पोझिशनचं कॅल्क्युलेट केलं आपण, तर इट इज कॅल्क्युलेटेड ॲट अप्परमोस्ट पोझिशन ए. अप्परमोस्ट पोझिशन एला कॅल्क्युलेट केलं आपण. आता सिमिलर एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करता येईल. ते फाइंड आउट करता येईल आपल्याला लोअर मोस्ट पोझिशनला. आता लोअर मोस्ट पोझिशन कोणती आहे या केसमधली, तर तुम्हाला लक्षात येईल लोअर मोस्ट पोझिशन इज बी. ही या ठिकाणची बी जी आहे ती लोअर मोस्ट पोझिशन आहे. म्हणून आपल्याला आपला यातला सेकंड टॉपिक आहे आता, म्हणजे मास टाईड टू ए स्ट्रिंगमधलाच फर्स्ट पॉईंट झाला आपला ॲट अप्पर मोस्ट पोझिशन. नाव आता आपल्याला या ठिकाणी ॲट लोअर मोस्ट पोझिशन घ्यायचं आहे. मीन्स ॲट लोअर मोस्ट पोझिशन बी. म्हणजे त्याची जी लोअर मोस्ट पोझिशन आहे ती आहे बी. या बी या पोझिशनच्या ठिकाणचा आपल्याला सेम पॅटर्नमध्ये टेन्शन काढायचं आहे स्ट्रिंगमधलं आणि ती व्हेलॉसिटी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. मग आता यामध्ये व्ही बी इज द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट पॉईंट बी. म्हणजे हा जो लोअर मोस्ट पॉईंट आहे बी, या लोअर मोस्ट पॉईंट बीच्या ठिकाणची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी किती आहे तर इट इज व्ही बी एवढी व्हेलॉसिटी आहे. आता या ठिकाणी त्याचप्रमाणे टेन्शनसुद्धा डिसाईड करतो मी. टी बी इज द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पॉईंट बी या पॉईंटच्या ठिकाणचं म्हणजेच लोअर मोस्ट पोझिशनचं जे टेन्शन आहे ते टेन्शन आहे टी बी. मग आता या अपर मोस्ट आणि लोअर मोस्ट पोझिशनला दोन फोर्सेस ॲक्ट होतील. नंबर 1 पहिला जो फोर्स ॲक्ट होईल त्याचं स्वतःचं वेट, ते स्वतःचं वेट mg. ते कोणत्या डायरेक्शनला असतं तर तुम्हाला माहीत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो तो नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. आणि सेकंड वन आहे टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन जे असतं ते नेहमी पॉईंट ऑफ सस्पेन्शनकडे जाणार असतं, म्हणजे सेंटरकडे जाणार असेल. इट इज गोइंग टुवर्ड द सेंटर, दॅट मीन्स इट कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज अ अपवर्ड डायरेक्शन. सेंटरला आहे म्हणजेच अपवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे मी या डायग्राममध्ये इथं इंडिकेट करू शकतो की हा जो पॉईंट बी आहे या बीवर दोन फोर्स ॲक्ट होतात. एक आहे त्याचं स्वतःचं वेट mg जे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे आणि सेकंड आहे टेन्शन TB जे या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शनला आहे. मग आता इथं जर बघितलं तुम्ही तर हे दोन्ही जे फोर्सेस आहेत हे दोन्ही फोर्सेस अपोजिट डायरेक्शनला आहे. मग नेट फोर्स जो सेंटरकडे जाणारा असेल तो काय असेल तर या दोघांची सबट्रॅक्शन होईल TB मायनस mg. म्हणजे या ठिकाणी नेट सेंटरकडे जाणारा जो फोर्स आहे तो फोर्स काय असेल तर इट विल बी द TB मायनस mg. आणि हा जो फोर्स आहे हा फोर्स आता काय प्रोव्हाइड करेल
सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. म्हणजे आधीच्या केसमध्ये काय झालं होतं की या दोघांची डायरेक्शन सेम होती म्हणून इथं प्लसचं साईन आलेलं होतं, पण आता या ठिकाणी दोघांची डायरेक्शन इथं अपोजिट आहे. अपोजिट असल्यामुळे या ठिकाणी मायनसचं साईन आलं, कारण नेट फोर्स जो सेंटरकडे जाणार आहे तो टी बीमधून हा एम जी आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागेल. मीन्स टी बी मायनस एम जी इज इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्स. मीन्स टी बी मायनस एम जी इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय तर आपल्याला माहीत आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, पण वेलॉसिटी व्ही बी आहे म्हणून एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर. आता याच्यावरून आपल्याला टेन्शन काढायचं आहे, तर एम जी तिकडे घेऊन जा, तो मायनस एम जी तिकडे जाताना प्लस एम जी होईल. म्हणजेच टी बी इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, तर इट विल बी द एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट लोअर मोस्ट पोझिशन. लोअर मोस्ट पोझिशनला या ठिकाणी टेन्शनचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आता आपल्याला व्हेलॉसिटी काढायची. ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी फिरतो त्यावेळेला त्याच्या कायनेटिक एनर्जीमधला चेंज हा पोटेन्शियल एनर्जीमधला चेंज एवढा असतो. म्हणजे जर कायनेटिक एनर्जी वाढली तर पोटेन्शियल एनर्जी कमी होईल, आणि जर पोटेन्शियल एनर्जी वाढली तर कायनेटिक एनर्जी कमी होईल. आणि जेवढा चेंज कायनेटिक एनर्जीमध्ये होईल तेवढाच चेंज हा पोटेन्शियल एनर्जीमध्ये येईल. म्हणजे हा ऑब्जेक्ट ज्या वेळेला खाली येईल त्यावेळेला त्याची स्पीड वाढत वाढत जाईल, म्हणजेच त्याची कायनेटिक एनर्जी वाढेल. कायनेटिक एनर्जी जर वाढली तर पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती कमी कमी होत जाईल, कारण हाईट कमी कमी होत जाईल याची, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होईल. म्हणजेच बाय वर्क एनर्जी प्रिन्सिपल इथं आपल्याला असं लिहिता येईल की चेंज इन कायनेटिक एनर्जी, त्या ऑब्जेक्टची जी चेंज इन कायनेटिक एनर्जी आहे ती चेंज इन पोटेन्शियल एनर्जी एवढी असेल. हे वर्क एनर्जी प्रिन्सिपल आहे. वर्क एनर्जी प्रिन्सिपलनुसार चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. पण आपण हा चेंज केव्हा घेतोय, जेव्हा ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत आला, म्हणजेच लोअर मोस्ट पोझिशन अप्पर मोस्ट पोझिशनपासून कुठं आलेला आहे, लोअर मोस्ट पोझिशनपर्यंत आलेला आहे. आता मग ए या ठिकाणची कायनेटिक एनर्जी काय असेल, तर ए या ठिकाणची जी कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजे ज्याला लिहिता येईल आपल्याला कायनेटिक एनर्जी. आता जास्त कायनेटिक एनर्जी कुठं असेल तर बी या ठिकाणी, म्हणून कायनेटिक एनर्जी ॲट बी मायनस कायनेटिक एनर्जी ॲट ए. आणि त्याचप्रमाणे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय होईल, तर इट विल बी द पोटेन्शियल एनर्जी ॲट बी मायनस पोटेन्शियल एनर्जी ॲट ए. आता ॲक्च्युली आपल्याला इथं पोटेन्शियल एनर्जी ॲट ए मायनस पोटेन्शियल एनर्जी ॲट बी घ्यावे लागेल, कारण ए या ठिकाणची हाईट जास्त आहे त्यामुळे तिथली पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे, बी या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी कमी आहे. मग आता या ठिकाणी चेंज इन कायनेटिक एनर्जी घेतला आपण, कायनेटिक एनर्जी ॲट बी मायनस कायनेटिक एनर्जी ॲट ए. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तर आपल्याला माहिती आहे, इट इज ऑलवेज इक्वल्स टू हाफ एम व्ही स्क्वेअर. पण बीच्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी आहे म्हणून बीच्या ठिकाणची व्हेलॉसिटी घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे कायनेटिक एनर्जी ॲट ए काय असेल, इट विल बी द हाफ एम व्ही ए स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू. आता पोटेन्शियल एनर्जी ॲट ए काय असेल तर इट विल बी द एम जी इंटू इट्स हाईट. आपल्याला माहीत आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो एम जी एच. आता इथं हाईट किती आहे एची, तर बीच्या रिस्पेक्टमध्ये याची जी हाईट आहे ती आहे ट्वाईस आर. हे डिस्टन्स आर आणि हे डिस्टन्स आर, म्हणजे टोटल डिस्टन्स झालं ट्वाईस आर. म्हणून या ठिकाणी लिहिता येईल एम जी इंटू ट्वाईस आर आणि प्लस एम जी इंटू झिरो, कारण बी जो आहे तो लोअर मोस्ट पॉईंट आहे. याला रेफरन्स पॉईंट जर आपण कन्सिडर केलं तर याची जी हाईट आहे एच्या रिस्पेक्टमध्ये ती झिरो आहे, म्हणून ती होईल एम जी झिरो. म्हणजेच आपल्याला इथं असं लिहिता येईल, इथे या दोघांमधून मी हाफ एम कॉमन काढू शकतो लेफ्ट हँड साईडमध्ये. म्हणजेच मला लिहिता येईल हाफ एम व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इक्वल्स टू एम जी इंटू 2r आणि प्लस पुढे 0 येईल. आता तुम्हाला असं लक्षात येईल दोन्ही साईडला आपण एम कॅन्सल करू शकतो. जर एम कॅन्सल केला मी आणि हा 2 जर तिकडे नेला, हा एम कॅन्सल केलेला आहे मी, आणि हा 2 जर तिकडे नेला तर इकडे मला मिळेल व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इक्वल्स टू दॅट विल बी द 2 इंटू जी इंटू 2r. that means it will be the 4rg. 2 into 2r, that is 4r into g, that is vb square minus va square. या दोघांच्या व्हेलॉसिटी मधला हा डिफरन्स आहे. पहिल्यांदा मी हा va स्क्वेअर तिकडे ट्रान्सफर करतो. ट्रान्सफर केला तर लिहिता येईल vb स्क्वेअर इज इक्वल्स टू va स्क्वेअर प्लस 4rg. आणि va स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे तर या आधीच्या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला बघता येईल व्ही ए स्क्वेअर इक्वल्स टू होतो आर जी, म्हणून मला इथं सबस्टिट्यूट करता येईल व्ही ए स्क्वेअरच्या ऐवजी आर जी प्लस 4rg दॅट विल बी इक्वल्स टू 5rg. ही व्हॅल्यू झाली व्ही बी स्क्वेअरची. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर व्ही बी इज इक्वल्स टू अंडर रूट 5rg. दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ॲट पॉईंट बी. बट अगेन
पण परत ही जी वेलॉसिटी आहे ही वेलॉसिटी मिनिमम आहे, म्हणून वेलॉसिटी ॲट बी बट इट इज अ मिनिमम, इट इज √5r_g. म्हणजे या ऑब्जेक्टला जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायची असेल तर कमीत कमी इथं स्पीड किती असायला पाहिजे, √5r_g. आता हे झालेलं आहे या ठिकाणी व्हेलॉसिटी. आता याच्या आधी आपण टेन्शनचा फॉर्म्युला काढला, या टेन्शनच्या फॉर्म्युल्याला मी इक्वेशन 3 म्हणतोय, आणि हा जो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे या व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्याला म्हणतोय इक्वेशन 4. आता मला टेन्शनमधला डिफरन्स काढायचा आहे, म्हणजे हा जो ए पॉईंट आहे आणि बी पॉईंट आहे या दोघांमधला जो टेन्शन आहे या टेन्शनमधला मला जर डिफरन्स काढायचा असेल तर डिफरन्स काढण्यासाठी मी इक्वेशन हा जो आपल्याला इक्वेशन 3 मिळालेला आहे या इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 जे आहे मी सबट्रॅक्ट करतोय. म्हणजे सबट्रॅक्ट जर केला तर मला दोघांच्या टेन्शनमधला डिफरन्स मिळू शकतो. म्हणजे मी इथं परफॉर्म करतोय इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1. आता TB इज इक्वल्स टू इक्वेशन 3 लिहितोय मी, TB इज इक्वल्स टू mVb²/r प्लस mg, आणि TA इज इक्वल्स टू इक्वेशन आता मी 1 लिहितोय, इक्वेशन 1 आपल्याला मिळालेलं आहे ऑलरेडी. इट इज TA इज इक्वल्स टू mVa²/r मायनस mg. आता मी सबट्रॅक्ट करतो या दोघांना, सबट्रॅक्ट जर केलं त्याचं साईड निगेटिव्ह होईल, याचं निगेटिव्ह होईल, याचं पॉझिटिव्ह होईल. मीन्स लेफ्ट हँड साईडला काय येईल आपल्याला इथं काय मिळेल तर वी विल गेट TB मायनस TA इज इक्वल्स टू mVb²/r मायनस mVa²/r प्लस mg प्लस mg दॅट इज 2mg. आता तर बघाल आता मला हे सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करण्यासाठी मी पहिल्यांदा लेफ्ट हँड साईड ॲज इट इज लिहितोय. लेफ्ट हँड साईड आहे त्याची TB मायनस TA दॅट इज इक्वल्स टू, आणि इथं m/r जर मी कॉमन काढला या दोन टर्ममधनं जर मी m/r कॉमन काढला, m/r जर कॉमन काढला तर मला इथं ब्रॅकेटमध्ये मिळेल Vb² मायनस Va² प्लस ट्वाईस mg. आता मला आधीच्या इक्वेशनमध्ये एक टर्म मिळालेली होती Vb² मायनस Va² ची व्हॅल्यू किती मिळाली होती आपल्याला, तर या ठिकाणी 4rg मिळालेली होती. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल TB मायनस TA इज इक्वल्स टू m/r Vb² मायनस Va² दॅट इज इक्वल्स टू 4rg प्लस ट्वाईस mg. इथं r जर आपण कॅन्सल केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 4mg प्लस 2mg, आणि या दोघांची ॲडिशन जर केली तर ती व्हॅल्यू मिळेल आपल्याला 6mg. म्हणजे याचा अर्थ बी आणि एच्या ठिकाणचा टेन्शनमधलं जे डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला किती मिळतो तर इट इज ऑलवेज इक्वल्स टू द 6mg. दिस विल बी द इक्वेशन 5. या ठिकाणी आपल्याला इक्वेशन 5 मिळालं. तर आपण हे सगळं जे डेरिवेशन बघितलं ॲट लोअर मोस्ट पोझिशन, म्हणजे आपण आता अप्पर मोस्ट पोझिशन झालं आपलं, आणि त्याचप्रमाणे आपलं लोअर मोस्ट पोझिशनसुद्धा झालेलं आहे, ज्यामध्ये आपण टेन्शनसाठी फॉर्म्युला काढला, व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला काढला, व्हेलॉसिटी डिफरन्ससुद्धा मधात आपल्याला मिळालेला आहे, आणि टेन्शनमधला डिफरन्ससुद्धा आपण काढलेला आहे. आता नेक्स्ट वन आणि लास्ट वन, द थर्ड वन, ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन. आता जी हॉरिझॉन्टल पोझिशन आहे, हॉरिझॉन्टल पोझिशन C और D म्हणता येईल आपल्याला. दोन पोझिशन घेतल्या होत्या आपण हॉरिझॉन्टल पोझिशन, एक होती C आणि दुसरी होती D. जसं इथं मी डायग्राममध्ये इंडिकेट केलेलं आहे, एक आहे C आणि दुसरी आहे D. दोन्ही ठिकाणच्या टेन्शन आणि व्हेलॉसिटी सेम असतात, त्यामुळे एक्सप्रेशन 1च राहील, एकच राहणार आहे त्यात. VC इज द व्हेलॉसिटी ॲट पॉईंट C आणि TC इज द टेन्शन ॲट C. टेन्शन इन स्ट्रिंग ॲट पॉईंट C पॉईंटच्या ठिकाणचे टेन्शन आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही जर C पॉईंटचं जर ऑब्झर्वेशन केलं तर इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो याच्यावर दोन फोर्स ॲक्ट होतील. एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे mg जो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, आणि दुसरा आहे टेन्शन इन द स्ट्रिंग, जे टेन्शन इन द स्ट्रिंग नेहमी सेंटरकडे जाणार असतं. मग आता या ठिकाणी याच्यावरही दोन फोर्सेस ॲक्ट होतात. नंबर 1 त्याचं स्वतःचं वेट mg जे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, आणि दुसरा जो फोर्स आहे तो सेकंड फोर्स आहे टेन्शन इन द स्ट्रिंग TC, इट इज टुवर्ड द सेंटर. म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शनला असं म्हटलं तरी चालेल. मग इथं हॉरिझॉन्टल डायरेक्शनला जाणारा एकच फोर्स आहे, तो कोणता फोर्स आहे,
जो सेंटरकडे चालला तो फोर्स हा सेंटर आहे याचा, मग या सेंटरकडे जाणारा एकच फोर्स आहे तो आहे टी सी. म्हणजे याचा अर्थ इथं सेंट्रिपिटल फोर्स एम जीचा इथं रोल राहणार नाही, कारण एम जीचा कंपोनंट जरी तुम्ही यावर घेतला तो 0 येणार आहे 98 डिग्रीचा अँगल असल्यामुळे या दोघांमध्ये. त्यामुळे या ठिकाणी सेंटरकडे जाणारा फोर्स एकमेव टी सी आहे. म्हणून इथं सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो कोण प्रोव्हाइड करतो, तर हिअर द टी सी प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स किती असतो, तर इट इज mv²/r. वेलॉसिटी व्ही सी आहे म्हणून mvc²/r. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टेन्शन ॲट सी. सिमिलर मॅनरमध्ये टेन्शन ॲट डी सुद्धा याचप्रमाणे आपल्याला मिळणार आहे. आणि या सगळ्यांवरनं जसं आपण आधीचं डेरिवेशन शो केलं त्याचप्रमाणे आपल्याला, जसं आपण या आधीच्या डेरिवेशनमध्ये ज्याप्रमाणे आपण वर्क एनर्जी प्रिन्सिपल बघितलं होतं आधीच्या एक्सप्रेशनमध्ये, त्याचप्रमाणे त्या वर्क एनर्जी प्रिन्सिपलवरनं आपल्याला प्रूव्ह करता येईल की व्ही सीची व्हॅल्यू किती आहे, तर व्ही सीची व्हॅल्यू येते √3rg. हे आपल्याला प्रूव्ह करायची गरज नाही, कारण बोर्ड बुकमध्ये सुद्धा डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे की आधीच्याच प्रमाणे आधीचे जे एक्सप्रेशन आपण सॉल्व केलं त्याचप्रमाणे आपल्याला व्ही सी = √3rg काढता येईल. आणि त्याचबरोबर त्या टेन्शनची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे दोघांमधला जो डिफरन्स आहे टेन्शनमधला, म्हणजे ए आणि सी मधला जो टेन्शनचा डिफरन्स आहे, म्हणजे टी सी मायनस टी एची व्हॅल्यू किती येईल, तर इट विल बी द 3mg. त्याचप्रमाणे आपल्याला असं लिहिता टी डी मायनस टी ए किती असेल, तर इट विल बी अगेन 3mg. म्हणजे सी आणि डीच्या ठिकाणचं टेन्शन सेम असेल आणि या दोघांमधला डिफरन्स किती येणार आहे, तर या दोघांमधला डिफरन्स येणार आहे 3mg. हे आपल्याला एका सर्कलमध्ये इंडिकेट करता येईल. सर्कलमध्ये या पद्धतीने इंडिकेट करता येईल की समजा मी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन घेतलेली आहे ऑब्जेक्टची, या पद्धतीनं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर घेतली. आता या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये जी आपली अप्परमोस्ट पोझिशन होती ती अप्परमोस्ट पोझिशन होती ए, लोअरमोस्ट पोझिशन होती बी आणि हॉरिझॉन्टल पोझिशन 2 घेतले आपण सी आणि डी. आता ए या ठिकाणचं जे टेन्शन आहे मिनिमम टेन्शन 0, त्याचप्रमाणे बी या ठिकाणचं मिनिमम टेन्शन किती आहे, तर ते आहे 6mg. आणि सी या ठिकाणचं मिनिमम टेन्शन किती आलं, तर ते आहे 3mg. म्हणजे इथं 0, इथं 3mg आणि इथं 6mg. म्हणजे खाली येताना टेन्शन वाढत जातं आणि वर जाताना परत टेन्शन काय होत जाईल, कमी होत जाईल. जसं इथं 3mg आहे टेन्शन, तसं डीच्या ठिकाणचं सुद्धा टेन्शन 3mg असेल. आणि व्हेलॉसिटीच्या बाबतीत जर घेतलं आपण, तर ए या ठिकाणची जी मिनिमम व्हेलॉसिटी आपल्याला आधी मिळालेली होती ती होती √rg. बी या ठिकाणची जी मिनिमम व्हेलॉसिटी आपल्याला मिळालेली आहे ती मिळालेली आहे √5rg. आणि सी या ठिकाणची जी व्हेलॉसिटी आपल्याला मिळालेली आहे ती आहे √3rg. म्हणजेच वर सगळ्यात कमी स्पीड आहे, खाली जाताना स्पीड वाढत जाते. √rgची √3rg झाली, √3rgची √5rg झाली. मग परत वर जाताना स्पीड जी आहे ती कमी होईल. तर डी या ठिकाणची जी स्पीड आहे दॅट मीन्स द स्पीड ॲट डी काय असेल, तर √3rg. म्हणजे खाली येताना स्पीड जी आहे ती वाढत चालली. सगळ्यात जास्त स्पीड ही लोअर मोस्ट पोझिशनला आहे, वर जाताना स्पीड जी आहे ती कमी होईल आणि सगळ्यात कमी स्पीड जी आहे ती अप्पर मोस्ट पोझिशनला आहे. तर या पद्धतीनं आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन घेतलेलं आहे. या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन घेताना आपण ग्रॅव्हिटी कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल असं घेतलेलं आहे की मास टाईड टू ए स्ट्रिंग. म्हणजे दोऱ्याला जर एखादा मास आपण टाईड केला आणि त्याला व्हर्टिकल सर्कलमध्ये जर फिरवलं तर वेगवेगळ्या पोझिशनला टेन्शन किती आहे, व्हेलॉसिटी किती आहे, त्यासाठी आपण एक्सप्रेशन काढलेलं आहे.